स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. देवघरामध्ये निरंजनाबरोबर एक लाईटचा दिवासुद्धा असावा. वास्तुशास्त्रानुसार देवघर कधीही अंधारात ठेवू नये. तुमच्या घरातील फर्निचर हे चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे असावे. विचित्र आकार किंवा अगदी गोलाकार तुकडे वास्तुशास्त्रानुसार घरात नसावे. वास्तुशास्त्रानुसार पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा. असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच अचानक धनलाभाची संधीही मिळते. पलंगाखाली कधीही दुरुपयोगी सामान, भंगार, कचरा ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, त्यामुळे झोप येण्यात अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर घरात आपापसातील मतभेदांमध्ये वाढ होते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून घरातील सदस्यांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पलंगाखाली कधीही तुम्ही असा न वापराच्या वस्तू ठेवू नका. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असावा. टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा हा असायलाच हवा. घरामध्ये तुटलेले फर्निचर, चप्पल, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेल्या मूर्ती, रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे. घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे ठिकाणे उदाहरणार्थ शौचालय, बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावी. घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी. दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे. ज्या नवीन वास्तूस दारे खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये, कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो. यमघंट योगावर ग्रहप्रवेश कधीही करू नये. एका मोठ्या संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे. त्यामुळे व्यावसायिक ध्येयप्रत तुमची त्या कमला समान फुलून वाटचाल होईल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मुख्य दरवाजासमोर कोणतेही मोठे झाड, मोठा खांब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा. याची नोंद तुम्ही नक्कीच घ्यावी. यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तुमच्या घरातून निघून जाते, अशी मान्यता आहे. मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे. मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला किंवा ईशान्येला तोंड करून अभ्यासाला बसवावे. लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये, त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात. घरामध्ये पैसा, संपत्ती, ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे. घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळावे. ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात. नवीन घर बांधताना किंवा तुम्ही ते घर विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा. मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष मुलांनी रोज म्हणावे. उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोंनी 2 जोडलेल्या बेडवर झोपू नये. नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे. आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये काळा, लाल हे रंग कोठेही येऊ देऊ नये. घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग, विहीर, पाण्याची टाकी बांधू नये. दक्षिणेला पाय करून झोपू नये, कारण आरोग्य, पैसा व मानसिक ताण याची हानी होते. घराच्या मुख्य दरवाजाजवळ
उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते. घराच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी होते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वाचे उपाय आणि तोडगे याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.